नमस्कार. आजच्या या सेशनमध्ये आपण आज व्यावसायिक अर्थशास्त्राचे महत्त्व म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व याविषयी चर्चा करणार आहोत. अलीकडील काळात किंवा आधुनिक काळाचा विचार केला तर व्यावसायिक निर्णय घेताना सूक्ष्म अर्थशास्त्रीय नियम किंवा सूक्ष्म अर्थशास्त्रीय सिद्धांतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे व्यावसायिक अर्थशास्त्र वेगाने विकसित होत आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिक अर्थशास्त्राचा विस्तार देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. या सर्व घटकांचा विचार केल्यास व्यावसायिक अर्थशास्त्राचे महत्त्व पुढील प्रमाणे स्पष्ट करता येईल. व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी उपयुक्त कोणत्याही प्रकारची वस्तू व सेवा यांचे उत्पादन करणाऱ्या व्यवसाय संस्थेला निर्णय घेण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग होतो. कारण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणत्या वस्तूचे उत्पादन करायचे, कोठे उत्पादन करायचे, उत्पादन किती करायचे, उत्पादन करण्याची पद्धती काय आहे, उत्पादनाचे वितरण कसे केले जाईल इत्यादी समस्यांची सोडवणूक करण्यासाठी व्यावसायिक अर्थशास्त्र किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त आहे. त्यामुळे कोणत्याही उत्पादकाला कोणत्याही वस्तूचं किंवा सेवेचं उत्पादन करायचं असेल तर या समस्यांची सोडवणूक करावीच लागते आणि त्यासाठी व्यावसायिक अर्थशास्त्र किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. त्यानंतरचा दुसरा घटक आहे मागणी व पुरवठा याविषयीचा पूर्व अंदाज. बाजारविषयक निर्णय घेण्यासाठी त्याचप्रमाणे मागणी व पुरवठ्याचा अंदाज व्यक्त करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त आहे. प्रत्येक उत्पादकाने ज्या वस्तूचं उत्पादन केलेलं आहे त्या वस्तूला बाजारपेठेत किती मागणी निर्माण होईल याविषयीचा अंदाज व्यक्त करावा लागतो. त्या मागणीनुसार बाजारपेठेत आपण किती पुरवठा करायचा याविषयीचा देखील एक अंदाज व्यक्त करावा लागतो. त्यासाठीचं मार्गदर्शन करण्याचं कार्य सूक्ष्म अर्थशास्त्र किंवा व्यावसायिक अर्थशास्त्राकडून केलं जातं. त्याचप्रमाणे बाजारपेठेमध्ये ज्या वस्तूचं उत्पादन उत्पादकाकडून केलं जातं त्या वस्तूला पर्याय असणाऱ्या वस्तूंना किती मागणी आहे, पर्याय वस्तूंचा किंवा पूरक वस्तूंचा पुरवठा किती आहे याविषयीचा अंदाज व्यक्त करण्यासाठी देखील व्यावसायिक अर्थशास्त्र किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र हे उपयुक्त आहे किंवा महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा तिसरा घटक आहे व्यावसायिक समस्या सोडविणे. व्यवसायामध्ये किंवा उत्पादनाच्या क्रियेमध्ये असणाऱ्या ज्या व्यावसायिक समस्या आहेत त्या व्यावसायिक समस्या सोडविण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. व्यावसायिक समस्या सोडवण्यासाठी जी आवश्यक आकडेवारी अपेक्षित आहे ती आकडेवारी संख्याशास्त्रीय विश्लेषणाच्या आधारे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये प्राप्त होते. त्यामुळे सर्व प्रकारच्या व्यावसायिक समस्या सोडविण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. त्यानंतरचा चौथा घटक आहे उत्पादन व विक्री विषयक मार्गदर्शन. आधुनिक बाजारपेठेमध्ये व्यावसायिकांना उत्पादन व विक्री विषयक ज्ञान देण्याचे किंवा त्याचं मार्गदर्शन करण्याचं कार्य व्यावसायिक अर्थशास्त्राद्वारे केले जाते. म्हणजेच उत्पादकाला उत्पादन करताना किती प्रमाणात उत्पादन करावे याविषयीचा निर्णय घेण्यासाठी माहिती पुरवण्याचे किंवा मार्गदर्शन देण्याचे कार्य व्यावसायिक अर्थशास्त्रामार्फत केले जाते. त्याचप्रमाणे उत्पादित केलेल्या वस्तूची विक्री कशी करायची, विक्रीच्या वेगवेगळ्या संकल्पना काय आहेत, विक्रीच्या वेगवेगळ्या योजना काय आहेत याविषयीचं मार्गदर्शन करण्याचं कार्य देखील व्यावसायिक अर्थशास्त्राद्वारे केलं जातं. त्यानंतरचा पाचवा घटक आहे नवीन उत्पादन तंत्र व तांत्रिक प्रगतीची माहिती देणे. व्यवसाय संस्थेला नवीन उत्पादन तंत्र आणि तांत्रिक प्रगतीची माहिती व्यावसायिक अर्थशास्त्राद्वारे दिली जाते. कारण उत्पादन तंत्रामध्ये जर बदल झाला तर त्याचा परिणाम हा त्याच्या उत्पादन खर्चावर आणि पर्यायाने त्याच्या नफ्यावर होत असतो. त्यामुळे व्यवसाय संस्थेला जर नवीन उत्पादन तंत्र किंवा तंत्रज्ञानात झालेली प्रगती याविषयी माहिती प्राप्त झाली तर व्यवसाय संस्थेला त्याचा फायदा प्राप्त होतो. कारण नवीन विकसित झालेलं जे तंत्रज्ञान आहे किंवा उत्पादन पद्धती आहे त्या उत्पादन पद्धतीची माहिती व्यावसायिक अर्थशास्त्राद्वारे दिली जाते. त्याचा परिणाम उत्पादकाचा उत्पादन खर्च कमी होण्यावर होतो. त्याचप्रमाणे वस्तूची उत्पादन क्षमता किंवा वस्तूचं उत्पादन वाढतं.
वस्तूची क्वालिटी किंवा दर्जा वाढतो आणि या सगळ्या घटकांचा परिणाम उत्पादकाला प्राप्त होणारा नफा जो आहे तर त्या नफ्यामध्ये वाढ होण्यावर होतो. त्यामुळे या नवीन उत्पादन तंत्राची आणि तांत्रिक प्रगतीची माहिती प्राप्त करून घेण्यासाठी व्यावसायिक अर्थशास्त्र हे उपयुक्त आहे. त्यानंतरचा घटक आहे गुंतवणूक आणि लाभ याबाबत मार्गदर्शन करणे. उपभोक्ता, सर्वसामान्य उपभोक्ता किंवा व्यवसाय संस्था यांनी जी गुंतवणूक केलेली आहे ती गुंतवणूक कोठे करावी, कशी करावी, कोणत्या स्वरूपात करावी, किती प्रमाणात करावी याविषयीचं मार्गदर्शन करण्याचं कार्य हे व्यावसायिक अर्थशास्त्रामार्फत केलं जातं. त्याचप्रमाणे उपभोक्ता व व्यवसाय संस्थेने जी गुंतवणूक केलेली आहे त्या गुंतवणुकीपासून किती प्रमाणात लाभ प्राप्त होईल, किती कालावधीनंतर प्राप्त होईल, लाभाचं स्वरूप काय असेल याबाबत मार्गदर्शन करण्याचं कार्य हे व्यावसायिक अर्थशास्त्रामार्फत केलं जातं. त्यामुळे उपभोक्त्याला गुंतवणूक व गुंतवणुकीपासून प्राप्त होणारा लाभ याविषयी अचूक निर्णय घेण्यासाठी व्यावसायिक अर्थशास्त्र किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त आहे. त्यानंतरचा 7वा घटक आहे वित्त पुरवठ्याबाबत मार्गदर्शन. व्यवसाय संस्था किंवा उत्पादक आणि संयोजक यांना उत्पादनासाठी किंवा व्यवसाय संस्थेसाठी जो वित्त पुरवठा आवश्यक आहे त्या वित्त पुरवठ्याबाबत उपलब्ध असलेले जे पर्याय आहेत त्या पर्यायांची माहिती देण्याचं कार्य व्यावसायिक अर्थशास्त्रामार्फत केलं जातं. म्हणजेच बाजारपेठेमध्ये वित्त पुरवठा करणारे जे वेगवेगळे घटक आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत किंवा वित्त पुरवठ्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्या पर्यायांची माहिती पुरवण्याचं कार्य हे व्यावसायिक अर्थशास्त्रामार्फत केलं जातं. त्यानंतर वित्त पुरवठा किंवा वित्त प्राप्ती किंवा कर्ज प्राप्ती कशी मिळवावी किंवा कसं प्राप्त करावं, वित्त प्राप्तीची प्रक्रिया कशी आहे हे स्पष्ट करण्याचं कार्य देखील व्यावसायिक अर्थशास्त्रामार्फत केलं जातं. त्याचप्रमाणे बाजारपेठेतील रोजगार आणि भांडवल याबाबत मार्गदर्शन करण्याचं कार्य देखील व्यावसायिक अर्थशास्त्रामार्फत केलं जातं. त्यामुळे व्यावसायिक अर्थशास्त्र हे व्यवसाय संस्था किंवा संयोजक यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानंतरचा 8वा घटक आहे सरकारला मार्गदर्शन. म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्र किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र फक्त व्यक्तिगत उपभोक्ते किंवा व्यक्तिगत व्यवसाय संस्था संयोजक यांच्यासाठीच उपयुक्त आहे या घटकांनाच मार्गदर्शन करते असं नाही, तर व्यावसायिक अर्थशास्त्र किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र हे सरकारला देखील मार्गदर्शन करण्याचं कार्य करतं. सरकारला व्यावसायिक व आर्थिक निर्णय घेताना सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरतं. म्हणजे सरकारला कुठल्याही प्रकारचा व्यावसायिक निर्णय घ्यायचा असेल, अर्थव्यवस्थेविषयीचा निर्णय घ्यायचा असेल तर सूक्ष्म अर्थशास्त्रातील निष्कर्ष नियम हे उपयुक्त ठरतात. उदाहरणार्थ कर आकारणी करणे. सरकारकडून जे वेगवेगळ्या प्रकारची कर आकारणी केली जाते त्यामुळे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर असे 2 प्रकार आहेत. प्रत्यक्ष करांमध्ये उत्पन्न कर किंवा इन्कम टॅक्स हा एक महत्त्वाचा कर आहे. उत्पन्न कराची आकारणी करत असताना सरकारमार्फत उत्पन्न पातळीनुसार कर आकारणी केली जाते. कारण उत्पन्न करामुळे किंवा उत्पन्न कराचा प्रत्यक्ष परिणाम हा बचतीवर आणि उपभोग खर्चावर पडतो. त्यामुळे बचतीचं प्रमाण बदलतं, त्याचप्रमाणे उपभोग खर्चाचे देखील प्रमाण बदलतं. त्यामुळे उत्पन्न पातळीनुसार जर उत्पन्न कराची आकारणी केली तर त्याचा बचतीवर काय परिणाम होईल, बचतीत वाढ होईल की घट होईल, उपभोग खर्चावर काय परिणाम होईल, उपभोग खर्चात वाढ होईल की घट होईल याविषयीचं मार्गदर्शन करण्याचं कार्य हे सूक्ष्म अर्थशास्त्राकडून केलं जातं. त्याचप्रमाणे उत्पादकांवर देखील वेगवेगळ्या प्रकारची कर आकारणी केली जाते. उदाहरणार्थ उत्पादन कर असेल किंवा विक्री कर असेल किंवा इतर कर असतील. उत्पादकांवर जी कर आकारणी केली जाते त्या कर आकारणीचा देखील उत्पादनावर परिणाम होतो. पर्यायाने त्याचा अंतिम परिणाम हा उपभोक्त्यांवरच होतो. तर उत्पादकांवर जर जास्त प्रमाणात उत्पादन कर किंवा विक्री कर लावला तर त्याचा परिणाम किमतीवर होतो, किमतीमध्ये बदल होतो. त्यामुळे किमतीमध्ये होणारा तो बदल सकारात्मक असेल की नकारात्मक असेल, उपभोक्त्यांच्या उपभोग पातळीवर त्याचा काय परिणाम होईल याविषयीचं विश्लेषण करून त्याचं मार्गदर्शन करण्याचं काम हे व्यावसायिक अर्थशास्त्रामार्फत केलं जातं. त्यामुळे सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी देखील
व्यावसायिक अर्थशास्त्र किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र हे उपयुक्त आहे. त्यानंतरचा घटक आहे वेगवेगळ्या शाखांना जोडणारा दुवा. अर्थशास्त्रामध्ये अर्थशास्त्राच्या ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत त्या सर्व शाखांना एकत्रित जोडणारा दुवा म्हणून व्यावसायिक अर्थशास्त्र किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र महत्त्वपूर्ण कार्य करते. की व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, विकासाचे अर्थशास्त्र, श्रमिक अर्थशास्त्र किंवा श्रम अर्थशास्त्र, त्यानंतर औद्योगिक अर्थशास्त्र इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या शाखांचा त्यामध्ये समावेश होतो. या सर्व शाखांना एकत्रित जोडणारा दुवा किंवा मध्यस्थ किंवा समन्वयक म्हणून व्यावसायिक अर्थशास्त्राची भूमिका ही महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे व्यावसायिक अर्थशास्त्र हे त्यासाठी उपयुक्त आहे. उदाहरणार्थ कर आकारणी करणे. कर आकारणीचा विचार केला तर कर आकारणी करणे हा स्थूल अर्थशास्त्रातील विषय आहे. तर त्याचा परिणाम मात्र त्या ठिकाणी वैयक्तिक उपभोक्त्यांवर होतो, म्हणजे तो सूक्ष्म अर्थशास्त्राचा विषय आहे. त्यामुळे स्थूल अर्थशास्त्रात किंवा स्थूल आर्थिक विश्लेषणात, स्थूल आर्थिक धोरणामध्ये जर बदल झाला तर त्याचा सूक्ष्म आर्थिक धोरणावर काय परिणाम होतो किंवा सूक्ष्म घटकांवर काय परिणाम होतो याचं विश्लेषण हे व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. त्यानंतरचा घटक आहे कल्याणकारी योजनांची आखणी करणे. सरकारला देशातील नागरिकांचं, लोकसंख्येचं कल्याण करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांची आखणी करावी लागते, वेगवेगळ्या योजना तयार कराव्या लागतात आणि या तयार झालेल्या योजना त्यांची अंमलबजावणी करावी लागते. या योजनांमार्फत होणारे जे परिणाम आहेत ते परिणाम कोणत्या प्रकारचे असतील हे त्यानंतर सिद्ध होतं. परंतु प्रत्यक्षात कोणत्या प्रकारची योजना कल्याणकारी असेल किंवा कोणत्या प्रकारची योजना सरकारने निर्माण करावी, कोणत्या प्रकारच्या योजनेची सरकारने आखणी करावी याबाबत मार्गदर्शन करण्याचं काम व्यावसायिक अर्थशास्त्रामार्फत केलं जातं. अर्थव्यवस्थेमध्ये असणारे जे दारिद्र्य आहे तर त्या दारिद्र्याचं निर्मूलन करणे किंवा दारिद्र्याचं निवारण करणे इत्यादी बाबत निर्णय घेताना सूक्ष्म अर्थशास्त्र हे उपयुक्त ठरतं. कारण दारिद्र्याचा संबंध हा सूक्ष्म अर्थशास्त्रातील वैयक्तिक उपभोक्त्याशी प्रत्यक्षपणे असतो. त्यामुळे व्यावसायिक अर्थशास्त्र सरकारला कल्याणकारी योजनांची आखणी व अंमलबजावणी करण्यासाठी उपयुक्त ठरते किंवा सरकारला ते मार्गदर्शन करण्याचं कार्य करते. अशा प्रकारे व्यावसायिक अर्थशास्त्र किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राचा विचार केला तर वैयक्तिक उपभोक्ते किंवा व्यवसाय संस्था आणि सरकार या सर्व घटकांना आपापले आर्थिक निर्णय घेताना व्यावसायिक अर्थशास्त्र किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र हे उपयुक्त आहे. त्यामुळे व्यावसायिक अर्थशास्त्र हे आज महत्त्वाचं समजलं जातं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.